सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य। या संमेलनाचे उद्घाटक आदरणीय डॉक्टर दिगंत प्रकाश आवटे हे उद्घाटनपर मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील। आपण जोरदार टाळ्याने आदरणीय दिगंतदादांचं स्वागत करू आणि त्यांना विनंती करू उद्घाटक या भूमिकेतून या संमेलनाच्या निमित्ताने उद्घाटनपर मनोगत आपण व्यक्त करायचं। व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी आणि जमलेल्या सर्व श्रोत्यांना आणि विद्यार्थी मित्रांनो, दीपक काकांचा मला जेव्हा फोन आला, पापा म्हणू ना दीपक, काका म्हणू ना नको दीपक धाकट्या भावासारखा आहे मला, आणि त्याचा फोन आला आणि म्हणाला की दादा तुला यायचं आहे संमेलनाच्या उद्घाटनाला। म्हटलं कशासाठी बोलवतोय, माझा एवढा काय म्हणजे साहित्यामध्ये माझं योगदान काय आहे? तर म्हणे नाही, सगळे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक येणार आहेत आणि अशा आपल्या प्रकल्पावर संमेलन आहे आणि म्हणे म्हणून म्हणे सगळे सामाजिक क्षेत्रात लोक आहेत, तुम्ही समाज क्षेत्रात काम करतोय तर तू यायला हरकत नाही, तुम्ही दोघंही या। तर म्हणून मग दीपकचा आग्रह काही मला मोडवला नाही, मला तर प्रकल्पही बघायचा होता, त्यामुळे तो प्रकल्प बघायला आणि या संमेलनाला भेटायला बऱ्याच लोकांची भेट झाली, हे झाली। आणि बाबांचंच नाव त्यांनी दिलेलं आहे नगरीला, आणि सगळे हे दीपक म्हणा किंवा बाकी सगळे सामाजिक कार्यकर्ते इथे जे आले आहेत ते सगळे बाबांच्याच प्रेरणेमधून आलेले आहेत। बाबांचीच सगळे काय म्हणतात, एक प्रकारे शिष्यत्व म्हणा किंवा काय प्रेरणा म्हणा, प्रेरणास्थान बाबांना समोर ठेवून एक लव्याप्रमाणे कावेना यांनी आपले कामं उभं केलेली आहे। आणि बाबांचं नाव यांना नगरीला जेव्हा त्यांनी साहित्य नगरीला दिलं तेव्हा मला ते फार बरं वाटलं, कारण बाबांची जी कामगिरी आहे पूर्ण याच्यातली समाज क्षेत्रातली ती इतकी जास्त उत्तुंग आणि नेत्रदीपक आहे की त्यांच्या साहित्याकडे बरेचदा आपलं दुर्लक्ष होतं। पण जेव्हा तुम्ही ते वाचाल आणि हे कराल, सुरुवातीला आम्हालाही कळत नव्हतं, अरे काय आपला आजोबा लिहितोय, आपल्याला नाही समजत आहे, इतकं कठीण सुरुवातीच्या वेळेस लहान असताना वाटायचं। पण नंतर जेव्हा समज आली, वाचायला लागलो, हे वाचायला ज्वाला आणि फुले एकेकाळी मला बऱ्यापैकी मुखगत होतं, आता बरेच वर्ष झाले काही कविता विसरलो असेल, पण त्या काळात आणि कित्येक वेळा जेव्हा आपण मेडिकलला जातो, कधीतरी अभ्यास असतो, टेन्शन येतं, डिप्रेशन येतं, सरळ मी ते पुस्तक काढून बसायचो बाबांचं, आणि ज्वाला आणि फुल्यांमधल्या काही कविता किंवा विश्वामित्राची जी कविता होती त्याच्यामध्ये तो त्यांचा आत्मविश्वास भरलेला होता, ते वाचलं की आपल्याला बरं वाटायचं, तर डिप्रेशन कमी व्हायचं आणि आपल्या अभ्यासाचा परत मूड लागायचा। तर म्हणजे एक प्रकारे ते माझ्यासाठी खूप मोठे माझ्या आयुष्याचा त्यावेळेस माझ्या डिप्रेशनमध्ये म्हणा किंवा याच्यामध्ये ते मला प्रेरणादायी ठरलेलं पुस्तक होतं। तसा साहित्यिकांशी संबंध माझा लहानपणापासून येत गेला, थँक्स टू बाबा। परत कारण आनंदवनामध्ये मित्र मेळावे व्हायचे, हे व्हायचे, पुलंपासून सगळे मोठे मोठे साहित्यिक त्या काळात यायचे, त्यामुळे पहिले साहित्यिक जे वाचले गेले ते पुलंच होते, कारण पुलंचं बाबांचं खूप सख्य होतं। त्यानंतर हळूहळू नवीन नवीन गोष्टी नवीन वाचत गेलो, जुने साहित्यिक वाचले, नवीन वाचले, आचार्य अत्र्यांपासून मग विनोदी साहित्य। आधी सुरुवातीला माणूस विनोदाकडे जातो, नंतर मग त्याच्यातून सिरियस साहित्याकडे जातो, आणि हळूहळू मग कवितांकडे पण वळायला लागलो, कविता आवडायला लागल्या, कुसुमाग्रज असतील, ग्रेस असतील। पण मग माझ्यावर जास्त मोहिनी त्या काळामध्ये जी पडली ती गझलांची पडली, त्यामुळे सुरेश भटांचा कविता बऱ्याचदा वाचायचो, म्हणजे सगळे काव्यसंग्रह त्यांचे वाचून संपवले, हे केले, त्यांच्या नादानी ते वाचून तुट्याफुट्या होऊ गेल्या 4-5 गझला पण आपण लिहून काढल्या। तर नंतर मग ते हळूहळू सुटलं माझं, पण ते होतं। तर हे सगळं आपलं म्हटलं थोडं ठीक आहे, म्हटलं आपण साहित्यिक तर नाही पण साहित्य रसिक म्हणून उद्घाटन करायला जातो एवढं समजूया आणि त्याच्यासाठी आपण येऊया, म्हणून आम्ही इथे आलो। आणि साहित्याचा जो परिणाम होतो हा आम्हाला जाणवलेला आहे प्रत्येक ठिकाणी। जेव्हा एखादं कसदार साहित्य असतं आणि ते जर समाजाने वाचलं, आता वाचन संस्कृती जी आहे ती मागे पडत चालली आहे, हा फार दुर्दैवी गोष्ट आहे। आपण मुलांमध्ये म्हणा, आपल्या मुलांमध्ये, आपल्या विद्यार्थ्यांमध्ये ती कशी जागृत करता येईल, त्याला आधुनिक आयाम कसा देता येईल, कशा तऱ्हेने, समजा पुस्तकं नसतील वाचायची तर आता ऑडिओ बुक्स आलेले आहेत, त्याच्यामध्ये आपण कसं हे करू शकतो, आणि चांगलं सकस साहित्य त्या ऑडिओ बुकमध्ये म्हणा किंवा किंडलमध्ये म्हणा, ज्यांना ते परवडतं, किंवा मोबाईलवर सुद्धा आता ॲपच्या थ्रू काहीतरी घाणेरडे रील्स पाहण्यापेक्षा, तर 2 मिनिटांनी नवीन पाहण्यापेक्षा, म्हणजे इतका स्पॅन लोकांचा कमी झाला आहे की ते रील संपत नाही 30 सेकंद, ते सुद्धा आम्ही पाहू शकत नाही, आम्ही पुढे ढकलतो। तर तो अटेन्शन स्पॅन जो आहे तो वाढवायला वाचनासारखं दुसरं हे नाही, आणि जर तेवढंच कसदार आणि चांगलं आणि ते समजणाऱ्या भाषेत, त्यांच्या सोप्या भाषेत आपण लिहू शकलो तर ते
आणि ते त्यांना उपलब्ध करून दिलं तर नवीन मुलांमध्ये ते आपण चांगल्या याच्याने रुजवू शकू की जेणेकरून असल्या फालतू गोष्टींमध्ये त्याचं लक्ष जाणार नाही आणि याच्यातून येणारी जी काही द्वेषपूर्ण वक्तव्य आणि हे जे भडकाऊ ज्या गोष्टी असतात त्याच्यापासून आपल्याला दूर जाता येईल यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. इव्हन आता नवीन साहित्यिक सुद्धा खूप चांगलं लिहितात आहे. आसारामजींचीच कादंबरीमध्ये तसनस मी वाचून मी अगदी हादरून गेलो आणि भारावून गेलो की काय कसदार त्यांनी लिहिलेलं आहे की आजच्या नवीन पिढी सुद्धा आपण फक्त जुन्या साहित्यिकांची जेव्हा नावं घेतो जे पु ल आहे, खांडेकर आहे, फडके आहेत, पण ह्या लोकांची सुद्धा नावं आपण तेवढी पुढे आपल्या देशाला बाबांनी एका कवितेत म्हटलं होतं ते अगदी खरं वाटतं की या देशाला शाप आहे, माणसाला शाप आहे या देशातला की मेल्यावर माणसाला गौरवण्याचा. जिवंत असेपर्यंत आपण त्या माणसाची खरंच किंमत नाही करत. त्यांचं लेखन कित्येक वेळा बाजूला पडलेलं असतं. तर हे आपण एक बदलायला पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे आता अशा जर कादंबऱ्या यांना जर चांगला उठाव आणखी मिळाला, आणखी लोकांना कळलं, अशा गोष्टी कळल्या, अशा लेखन कळलं तर लोकांमध्ये आणखी प्रेरणा निर्माण होतील. दुसरी गोष्ट आणखी साहित्यिकांकडून माझी जर काही अपेक्षा असेल तर 2 गोष्टींवर आहे की आपण आपल्या आवडत्या विषयावर लिहिताच आहे, पण जेव्हा अशा मुलांमध्ये येतो आपण यांचं कामं बघतो, हे बघतो, त्यांच्यातल्या सक्सेस स्टोरीज सोप्या भाषेत आणि चांगल्या आणि मुलांना मोटिवेट होतील अशा तऱ्हेने जर लिहिल्या तर आणखी त्या पुढच्या मुलांना प्रेरणा मिळेल आणि ते पुढे जातील. तर त्याच्या सोप्या भाषेत करून चांगल्या रसदार याच्यामध्ये लिहिल्या तर त्या याच्यामध्ये साहित्यिकांनी एक आपलं थोडंसं योगदान दिलं तर मला फार चांगलं वाटेल. आणि दुसरं एक आहे की ज्याच्यामध्ये आपल्या मराठी साहित्यामध्ये या गोष्टीची खरंच मानव आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन. वैज्ञानिक साहित्य नारळीकर आणि अरुण मांडे एक 2 जण सोडले तर त्यानंतर वैज्ञानिक गोष्टी ह्या कोणी फारशा लिहिल्या नाहीत आणि तो वैज्ञानिक दृष्टिकोन आपण मुलांमध्ये जागवत नाहीये. अजूनही आपण जे कर्मकांड आणि ह्या गोष्टी तेव्हा मुलांना हे करायला लावतो इतक्या याच्या लहानपणापासून की त्यांच्यामध्ये जो थोपवतो त्यामुळे तो वैज्ञानिक दृष्टिकोन हा जागाच होत नाही. म्हणजे तो माणूस फिजिक्समध्ये PhD असेल, केमिस्ट्रीमध्ये PhD असेल तरी तो आपले सगळे कर्मकांड करत राहतो की त्याला जे माहिती असतं की चतुर्थीचा उपास म्हणजे त्याला काही अर्थ नाही आहे असं असलं तरी सुद्धा तो जर ते कर्मकांड करत असेल, तो BARC मध्ये काम करत असेल सायंटिस्ट, पण हे उपास तपासणी या गोष्टी करत असेल तर याला काही अर्थ नाही. याचा अर्थ होता वैज्ञानिक दृष्टिकोन त्याच्याकडे नाही आहे. तर हा दृष्टिकोन जो आहे हा आपण जागवला पाहिजे, हा लहान मुलांमधूनच जागवला पाहिजे, त्याशिवाय ते होणार नाही. आणि ही नवी पिढी आपल्याला घडवायची आहे. मोठ्या माणसांना सोडून द्या, मी म्हणतो बदलणं कठीण आहे. आपण कॅच देम यंग, तरुण मुलांमध्ये, लहान मुलांमध्ये त्याच्यामध्ये तुम्ही जागवा की कमीत कमी आपण नाही पण आपली पुढची पिढी, ही पिढी या वैज्ञानिक दृष्टिकोनातून पुढे. आपण बोलतो की चायना आपल्या 50 वर्ष पुढे आहे, का पुढे आहे? ते असं करतात तसं करा, पण ते मेहनत आहे त्याच्यामागे तो दृष्टिकोन त्यांनी जागवलेला आहे. काय काय गोष्टी अशा तिथले जेव्हा आपण हे पाहतो व्हिडिओ तिकडचे असले तर आपण किती मागे आहोत हे आपल्याला कळतं. आणि आम्ही फक्त आमच्याच पुराणाच्या काळात आमचं हे होतं असं सांगून जुनं पितळ त्याला घासून घासून आमचं हे सोनं होतं असं म्हणणं हे बरोबर नाही आहे. त्यापेक्षा होतं, समजा होतं, तुमचं होतं 2000 वर्षापूर्वी होतं, मान्य. आज आहे का? नाही ना. मग त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे? त्याच्यातून आणलं तरी चालेल, काही चुकीचं नाहीये. जर ते खरं असेल, तुम्ही असेल आणा, काही हरकत नाहीये, पण तेवढं चांगलं आणा. उगाच आमचं एकेकाळी होतं आणि आता नाही आहे आणि आमचं इंग्रजांनी घालवलं असेल, पण आपल्याला झाले ना आता 75 वर्ष झाले आपण स्वतंत्र झालेलो, आपण करायला पाहिजे हे असं मला वाटतं. ते या वैज्ञानिक दृष्टिकोन हा सगळ्या साहित्यिकांनी म्हणा, शिक्षकांनी म्हणा, यांनी सगळ्यांनी जागवायला पाहिजे असं मला वाटतं. हे असं सगळं जर आपण केलं तर आपण तरुण पिढीला एक चांगला हे देऊ शकू, चांगलं भविष्य देऊ शकू, मुख्य म्हणजे चांगला विचार देऊ शकू. मला माहिती आहे बाकी बऱ्याच जणांना बोलायचं आहे, फार वेळ मी आपला घेत नाही आणि आता उभाच आहे इथे. तर तुमची परवानगी असेल तर माझी एक गझल वाचू का? हा, त्या निमित्ताने बाकी त्यांच्या तुलनेत माझी अतिशय ऑर्डिनरी आहे मला कळलं. नंतर मी लिहिणंही कमी केलं, बंदच केलंय, पण ऐकायची असेल तर 2 फार जुनी गझल आहे, फार जुनी गझल आहे. तर हो, पुन्हा ऑडियन्स पण मिळणार नाही, खरी गोष्ट आहे. आता एवढा मिळालाय त्या निमित्ताने म्हटलं तुम्हाला ऐकवूया. डोळ्याचा आसवांचा आधार फार झाला, डोळ्याचा आसवांचा आधार फार झाला, प्रेमाचा वेदनेचा शेजार फार झाला. हृदयात ठेवले मी हे तापते निखारे, हृदयात ठेवले मी हे पेटते निखारे, स्वप्नातल्या सुखांशी संसार फार झाला.
हलतात शेपट्याच्या मंत्र्यासमोर यांच्या हलतात शेपट्याच्या मंत्र्यासमोर त्यांच्या माणूस आज येथे लाचार फार झाला. सांभाळ तू स्वतःला आता लबाड नेत्या, सांभाळ तू स्वतःला आता लबाड नेत्या, डोळ्यात शोषितांच्या अंगार फार झाला, डोळ्यात शोषितांच्या अंगार फार झाला. कोणास याद आली माझी मला कळेना, कोणास याद आली माझी मला कळेना, उचक्यात प्राण माझा बेजार फार झाला. आणि शेवटचा शेर आहे, ओठासा आज तू ही ओठीच लाव माझ्या, आता तुझा गडे हा इन्कार फार झाला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. असलेल्या सर्व उपस्थित असलेल्या सर्वांना परत एकदा नम्रतेने शहाजिंदे सर यांच्यासह या संमेलनाचे उद्घाटक माननीय डॉक्टर दिगंत, या भागाचे लोकप्रतिनिधी सन्माननीय आमदार सुरेश अण्णा धस, अध्यक्ष IAS अधिकारी, मराठवाड्यातील अनेक ज्येष्ठ साहित्यिक या निमित्तानं योगित आहे, उपस्थित आहे. या स्वागत आहे. आदरणीय अनघाताई आमटे, डॉक्टर गिरीशजी कुलकर्णी यांचंही स्वागत आहे. या निमित्ताने माझे अध्यक्ष आदरणीय भारतजी सासने साहेबांचंही स्वागत आहे. आणि इतरही सर्व उपस्थितांच्या समवेतच मराठवाडा साहित्य परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष कौतिकरावजी ठाले पाटील साहेब, कार्यवाह. आपण उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना विनंती करूया, आपण लगेच व्यासपीठावरती या ठिकाणी उपस्थित राहायचं. सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण कवी विठ्ठल बिडकर व्यासपीठावरती येऊन या ठिकाणी आसनस्थ व्हायचे. संमेलनात दत्तामामा बारगजे यांनाही विनंती, आपण व्यासपीठावरती यायचे. आदरणीय दत्तामामांना विनंती आहे, व्यासपीठावरती आपण उपस्थित राहायचं. मराठवाडा साहित्य संमेलन संपन्न होत असताना मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन होतंय. माय सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य.